अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, सगळ्यात जास्त वेळ या पदावरती राहणारे नेते बुधवारी 28 जानेवारीच्या सकाळी अजित पवारांचं बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं. या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरलाय. अजितदादा हे बारामतीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी येत होते. पण लँडिंगच्या वेळी अपघात झाला. त्यात अजितदादा सहित 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. राज्याच्या राजकारणात दादांचं स्थान एक वेगळं होतं. प्रश्नांवर घट्ट पकड असलेलं, झपाटलेपणाने काम करणारे, कुठल्याही आडपडदा न ठेवता उघडपणे रोखठोक बोलणारे आणि प्रसंगी वाद सुद्धा ओढावून घेणारे नेते म्हणजेच अजितदादा पवार. सहकार क्षेत्रातून सुरुवात करत त्यांनी राज्यासहित देशाच्या राजकारणात आपली छाप सोडली. 1982 साली राजकारणात प्रवेश करणारे अजित पवार यांनी मागच्या 40 वर्षात राज्याच्या सत्ता केंद्रात महत्त्वाची भूमिका बजावली. राजकारणातला दादा माणूस अशी ओळख असलेल्या अजित पवारांचं जीवन जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी परवेश शेख. आपण पाहताय साबरमती न्यूज. तारीख 22 जुलै 1959. नगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथे अजित पवारांचा जन्म झाला. शरद पवार यांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे ते चिरंजीव. अनंतराव पवार हे चित्रपट सृष्टीत होते. ते मुंबईतल्या राजकमल स्टुडिओत काम करत होते. गोविंदराव पवार हे अजित पवार यांचे आजोबा. ते बारामतीच्या सहकार क्षेत्रात होते. त्यांच्या आजी शारदाबाई पवार. पवार कुटुंबाला शेतकरी कामगार पक्षाचा वारसा होता. शरद पवार यांच्या आई म्हणजे शारदाबाई पवार ह्या शेकाप पक्षाकडून पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य राहिल्या होत्या. पण शरद पवारांनी काँग्रेस पक्षाचा हात पकडला. ते 1967 साली बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी अनंतराव पवार यांनी शरद पवारांचा जोरदार प्रचार केला होता. शरद पवार यांनी आपली पहिलीच निवडणूक जिंकली आणि राज्याच्या विधानसभेत पोहोचले. ते पुढे राज्यमंत्री झाले, मग कॅबिनेट मंत्री आणि 1978 साली ते राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झाले. शरद पवार यांचा सगळा राजकीय प्रवास अजितदादांनी लहानपणापासूनच पाहिला होता आणि त्यातूनच कुटुंबापासूनच राजकारणाचे धडे अजित पवारांनी गिरवायला सुरू केले. अजित पवार यांनी बारामतीच्या महाराष्ट्र एज्युकेशन हायस्कूलमध्ये आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. 10वी पास झाल्यावर त्यांनी कॉलेजमध्येही प्रवेश घेतला. पण कॉलेजमध्ये असताना त्यांचे वडील अनंतराव पवार यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अजितदादांच्या खांद्यावर आली. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. अजित पवारांचे औपचारिक शिक्षण मर्यादितच झालं तरी त्यांनी शेतकरी सहकारी संस्था, स्थानिक समस्यांची खोलवर जाण होती. कार्यकर्त्यांची भावना ओळखणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. अजित पवारांनी राजकीय प्रवासाची सुरुवात 1982 मध्ये सहकार क्षेत्रातून केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी ते निवडून आले. बारामती परिसरात सहकार चळवळीचा प्रवाह असताना या क्षेत्रातील कामामुळे त्यांना ग्रामीण पक्षांची जवळून ओळख झाली. शरद पवारांचा राजकीय वारसा असला तरी तळागाळातील कामातून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण करण्यावर भर दिला. 1991 साली अजित पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. हे पद केवळ आर्थिकच नव्हे तर राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतकरी सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णयावरती प्रशासकीय क्षमता आणि निर्णय क्षमता अधिक ठळकपणे पुढे आली. याच वर्षी म्हणजे 1991 मध्ये अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले. बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले. ही त्यांची राष्ट्रीय राजकारणातली पहिली मोठी पायरी होती. मात्र काका शरद पवार यांच्यासाठी जागा मोकळी करून देण्याच्या राजकीय निर्णयातून त्यांनी काही महिन्यातच राजीनामा दिला. या निर्णयामुळे पक्षनिष्ठा आणि कौटुंबिक राजकारणातील त्यांची भूमिका समोर आली. खासदार पदाचा राजीनामा दिल्यानंतर 1991च्या पोटनिवडणुकीत अजितदादा बारामतीच्या विधानसभा क्षेत्रातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर बारामती ही त्यांची राजकीय कर्मभूमी ठरली. सतत आमदार म्हणून निवडून येत त्यांनी येथे विकास कामांचा ठसा उमटवला. त्यांनी बारामती पॅटर्न अधिक बळकट केलं. 1995 मध्ये अजितदादा बारामतीतून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि एका दीर्घ व प्रभावशाली कारकिर्दीची सुरुवात झाली. 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये अजितदादांना राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. अर्थ, सिंचन, ऊर्जा यासारख्या खात्यांशी संबंधित जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. त्या काळात ते आक्रमक प्रशासक आणि कडक निर्णय घेणारे मंत्री म्हणून ओळखले जाऊ लागले.
ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर 2003 पर्यंत सिंचन मंत्री, डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2004 दरम्यान त्यांनी ग्रामविकास मंत्रीपद भूषवले. 2004 मध्ये बारामतीतून पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांनी जलसंपदा मंत्री व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून हे काम केलं. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर 2010 मध्ये अजित पवार यांनी पहिल्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या टप्प्याने ते राज्याच्या सत्ता केंद्रात निर्णायक स्थानावर पोहोचले. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी विशेषतः सिंचन आणि वित्तीय नियोजनावर भर दिला. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे झालेल्या राजकीय घडामोडींना महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का दिला. अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र हे सरकार अवघ्या 80 तासच टिकले. या घटनेमुळे अजित पवार यांच्या राजकीय डावपेचांवर देशभरात चर्चा झाली आणि पहाटेचा शपथविधी हा शब्दप्रयोग राजकीय इतिहासात नोंदला गेला. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात उघड बंड पुकारला. त्यांच्या समर्थकासह आमदारांसह त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि मोठी फूट पडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा सत्ता समीकरण अध्याय सुरू झाला. 2 फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात अजित पवार गटालाच मूळ राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आलं. त्यामुळे पक्षातील वादाला अधिकृत कलाटणी मिळाली आणि अजित पवार हे राष्ट्रवादीचे अधिकृत नेतृत्व म्हणून पुढे आले. हा टप्पा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत निर्णायक मानला जातो. निर्मळ अंतकरण, जे पोटात ते होटात, दिलखुलास बोलणारा वक्ता, अस्सल गावलान मराठी भाषा शैली, सर्वसामान्याचा नेता. अखेर दिनांक 28 जानेवारी 2026 बारामतीजवळ विमान लँडिंगच्या वेळी अपघात झाला आणि अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. खरं तर महाराष्ट्र पोरका झालाय. खरंच महाराष्ट्रात असा राजकारणी नेता पुन्हा होणे नाही. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.